रामा ॲग्रोटेक, शेती तुमची, खात्री आमची. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी रामा ॲग्रोटेक प्रतिनिधी राहुल बानवसे, मोहोळ तालुका. तर सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो, तुम्हाला रामा ॲग्रोटेकच्या इंस्टा, फेसबुक आणि यूट्यूब या ऑफिशियल पेजवर किंवा ऑफिशियल चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत. आपण अशा एका प्लॉटमध्ये आलो आहे. त्या प्लॉटला आपण रामा ॲग्रोटेकची सर्व प्रोडक्ट सुरुवातीपासून वापरलेले आहेत. म्हणजे ह्या प्लॉटला आपण रामा ॲग्रोटेकचं प्रत्येक प्रोडक्ट आपण यूज केलेलं आहे. आणि हा जो प्लॉट आहे तो आपण हा रामा ॲग्रोटेक प्रतिनिधी जे मोहोळ तालुक्यातील अंकोली गावातले जे रामा ॲग्रोटेकचे प्रतिनिधी आहेत त्यांचाच हा स्वतःच्या घरचा प्लॉट आहे. तर त्यांची आपण पहिल्यांदा ओळख करून घेऊ. नमस्कार संदीप सर. पहिल्यांदा तुमची ओळख करून सांगा. माझं नाव संदीप दत्तात्रय पवार, राहणार अंकोली, रामा ॲग्रोटेक अंकोली या गटातील प्रतिनिधी आहे मी. बरं, ठीक आहे. तुम्ही हा तुमचा कुठल्या मिरचीचा झाला, कुठली जात? हा मिरचीची आनंदी व्हरायटी आहे, USM ॲग्रोची आनंदी व्हरायटी आहे. बरं, ह्याचं म्हणजे ह्या मिरचीची लागण केली तुम्ही, किती बाय कितीवर अंतर ठेवलं? हे 1 फूट अंतर आहे. पूर्ण मिरचीची लागण आहे 1 फूट अंतरामध्ये तिप्पट लागण केलेली आहे. किती दिवस झाले या प्लॉटला लागण करून? हा लागण करून आज 17वा दिवस आहे. 16 तारखेला लागण केली आहे आपण, 16 डिसेंबरची. 16-17 म्हणजे 16-17व्या दिवसात जर बघितलं तर आपण ह्याचा फुटवा जर बघितला आणि वाढ जर बघितली तर असं वाटत नाही की 16-17 दिवसाचा प्लॉट आहे. ह्या प्लॉटला तुम्ही रामा ॲग्रोटेकची कोणकोणती म्हणजे काय काय वापराल? रामा ॲग्रोटेक प्रथम आपण रूट मॅजिक, नॅनोशक्ती, मायक्रोन्यूट्रन याची ड्रिंचिंग घेतली आहे. आणि नंतर स्प्रेमध्ये आणि निमकरंज, फुटव्यासाठी स्टीम ग्रो, बोरॉन असे वापर केले. प्लॉट सुरुवातीला प्लॉट लावल्यानंतर तुम्ही ह्याला रामा ॲग्रोटेकचं रोड मॅजिक यूज केलेलं आहे. म्हणजे आतापर्यंत रामा ॲग्रोटेक जेवढे रामा ॲग्रोटेकचे प्रोडक्ट आहे तुम्ही ह्याला वापरता, त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही रामा ॲग्रोटेक सोडून दुसरं कुठलं प्रोडक्ट ह्याला यूज केलेलं नाही. तर आपण बघू शकता शेतकरी मित्रांनो की ह्या प्लॉटची कशी कंडिशन आहे. ह्या प्लॉटला रामा ॲग्रोटेकची प्रत्येक प्रोडक्ट मध्ये यूज केलेले आहे. ह्या फुटव्यासाठी म्हणजे तुम्ही ह्याला सुरुवातीला रोड मॅजिकची ड्रिंचिंग केली मुळीसाठी. हो. फुटव्यासाठी तुम्ही काय वापरलं रामा ॲग्रोटेकचं? फुटव्यासाठी स्टीम ग्रो आणि बोरॉनचे स्प्रे घेतला. सर हा म्हणजे रामा ॲग्रोटेकचं चिलेटेड बोरॉन आणि स्टीम ग्रोचा स्प्रे घेतला. स्टीम ग्रो घेतला. बरं, पुन्हा नंतर ह्याला तुम्ही काय काय सोडलं? ह्याला नंतर आपण नॅनोशक्ती आणि मायक्रोन्यूट्रिएंट ह्याचे नंतर आपण ड्रिपमधून अजून दोनदा सोडलेलं आहे. तर ह्याच्या म्हणजे आता ह्यातले बरेच महाराष्ट्राचे शेतकरी मित्र जे आहेत की ते मिरची लागवड करतात. आता तुम्ही स्वतः रामा ॲग्रोटेकचे प्रतिनिधी आहात. रामा ॲग्रोटेकच्या उत्पन्नावर तुम्ही स्वतःचा घरचा मिरचीचा प्लॉट तुम्ही डेव्हलप करत आहात. कसं कसं म्हणजे मिरचीमध्ये उत्पन्न जर जास्त काढायचं असेल तर काय काय केलं पाहिजे? काय काय म्हणजे ह्याच्यातलं? ह्याच्यामध्ये सर्वप्रथम आपण फुटव्याकडे लक्ष दिलं पाहिजे, कारण की फुटवा सगळ्यात महत्वाचा आहे. सुरुवातीला मिरचीमध्ये बघायला गेलं तर फुटवायची संख्या जास्त पाहिजे. आता ह्याच्यात तुम्ही बघू शकता साधारणतः 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 ते 10 फुटवे आहेत. प्रत्येक ह्याला तुम्ही बघू शकता की 8 ते 10 फुटवे पूर्णपणे याला प्रत्येक स्टंपातनं फुटवा निघलेला आहे. प्रत्येक स्टंपमध्ये फुटवा निघलेला आहे. आणि उन्हाळी लागण असल्यामुळं पहिल्यांदा सगळ्यात प्रथम फुटव्याची जास्त गरज आहे, कारण की टेम्परेचर पुढे जास्त जाणार आहे. सुरुवातीला तुम्ही वाढ जास्त होणे म्हणून ह्याला रामा ॲग्रोटेकचं स्टीम ग्रो बोरॉन आणि 0.34 आपण स्प्रे घेतला पाहिजे. मारल्यामुळे तुम्हाला फुटव्याची संख्या जास्त वाढली. आणि प्रत्येक फवारणीमध्ये निमकरंज हे गेलंच पाहिजे. तुम्ही आता ह्याच्यावर बघू शकता पूर्ण हेल्दी प्लांट आहे. बघायला गेलं तर ह्याच्यावर ब्लॅक थ्रिप्स म्हणा कुठलीच पांढरी माशी कुठली काहीच नाही, कारण प्रत्येक ह्याच्यात निमकरंज हे पूर्णपणे आपण. मला सांगा संदीप सर, आता मिरची म्हणलं तर थ्रिप्सचा जास्त अटॅक होते, कारण थ्रिप्स हा ब्लॅक थ्रिप्स म्हणा बाकीच्या गोष्टीची तुडतुड असू द्या किंवा तुमचं गोंगाट असू द्या, हे मिरचीला जास्त ताप करते. ते गोंगाट त्याच्यामुळे काय होतं, मिरचीमध्ये व्हायरसचं प्रमाण जास्त असतं. आता मी ह्याच्याकडे जर बघितलं तर प्लॉटवर बघितलं तर मला बघू शकता व्हायरस नाही, काय नाही. कारण व्हायरस याला कारणीभूत असतं थ्रिप्स किंवा पांढरी माशी, त्याच्यामुळे व्हायरस जास्त येतात. तर ह्याच्यासाठी बरेच शेतकरी वर्ग म्हणजे जे आहेत की भले म्हणजे खूप महाग वस्तू म्हणजे जे औषध आहेत, समजा बघायला गेलं तर तुम्ही म्हणा बऱ्याच कंपनीचे भरपूर मॉलिक्युल आहेत थ्रिप्ससाठी वापरतात. तर तुम्ही हा थ्रिप्ससाठी तुम्हाला जे आपण फॉर्म्युला सांगितलं होता तो कुठला फॉर्म्युला तुम्ही यूज केला, तुम्हाला थ्रिप्स बघायला बी गावलं नाही? याच्यामध्ये आपण करंज अर्धा लिटर या प्रमाणे आपण पूर्ण मिक्स करून 100 लिटर पाण्यामध्ये स्प्रे घेतला. म्हणजे शेतकरी मित्रांनो असे जर फवारणी घ्यायची झाली कुठली तर महाग, आता बऱ्याच मॉलिक्युल आहेत बऱ्याच कंपनी,
तर समजा एक फवारणी घ्यायची म्हणजे खर्च किती येतो? एक फवारणी घ्यायची म्हणजे तर 1,500-2,000 रुपये खर्च सहज जातो. शेतकरी मित्रांनो, हे सांगायचं तात्पर्य असं आहे की म्हणजे बरेच शेतकरी वर्ग आहेत ते मिरची लागवड करतात, पण बऱ्याच शेतकऱ्यांना की हे जे जुगाड असतात ते जुगाड माहीत नसतात. आम्ही रामाटेकच्या या चॅनलमधून किंवा व्हिडिओमधून आम्हाला तुम्हाला एकच सांगायचं आहे की तुम्ही जर समजा तुमच्या पिकाला जर मिरची पीक असेल, त्या मिरची पिकाला जर तुमचं थ्रिप्स किंवा गोंगाट किंवा ब्लॅक थ्रिप्स म्हणा जर जास्त ताप देत असाल, त्याच्यावर जर तुमची मिरची जास्त व्हायरसला जर बळी पडत असेल, साधारणतः 200 लिटरसाठी तुम्ही 250 मिली ते 300 मिली निमकरण त्यात टाकायचं आणि रामायटेकचं बायो 100 जे pH, TDS आणि प्रेडेटर म्हणून काम करतं, जे सिलिकॉन बॉसमधलं स्टिकर आहे त्यानं तुमचा पाण्याचा pH मेंटेन होतं आणि TDS पण मेंटेन होते. ते स्टिकर आणि तुम्ही हे जर कॉम्बिनेशन वापरलं, साधारणतः ह्याला खर्च येतो 300 ते 400 रुपये खर्च आहे. ती जर बघितलं तर तुम्हाला आता ती स्प्रे मारून किती दिवस झालं? स्प्रे मारून साधारण 8 दिवस झाले. 8 दिवसात जर बघायला गेलं तर 8 दिवसात अजून थ्रिप्स कधी आहेत? अजून काही नाही. आणि असं जर शेतकरी आता महाराष्ट्राचे बरेच शेतकरी आहेत की मिरची लावतात, मिरचीसाठी स्प्रे किती दिवशी घ्यायला लागतंय? मिरचीची लागण केली का 2 दिवसांत चालूच झाली. 2 दिवसाला स्प्रे मारतात. म्हणजे बरेच लोक मिरची लावले की त्याला साठी थ्रिप्ससाठी 2-3 दिवसाला 3 दिवसाला 4 दिवसाला स्प्रे मारतात, तरी पण थ्रिप्स कव्हर होत नाही. तर आपण ह्याला 8 दिवस झाला अजून स्प्रे मारला नाही. 8 दिवसात ह्याच्यात बघायला म्हणजे कुठं थ्रिप्स बघायला नाही. थ्रिप्स नाही, पण ते स्प्रे मारल्यानंतर तुमच्या म्हणजे मिरचीमध्ये बदल काय झाला? तुम्ही मला फोन केला की थ्रिप्स लय ताप झाला, हे मारू का ते मारू का, ते औषध तुम्ही बरेच मला मॉलिक्युल सांगितलं. मी तुम्हाला काय सांगितलं? तुम्ही आहे फॉर्म्युला सांगितलं आपण काय कशात डोकं घालू नका हे सांगितलं तुम्हाला. ते मारल्यानंतर तुम्हाला मिरचीमध्ये काय बदल जाणार? मिरचीमध्ये बदल म्हणजे रोग तर नाहीच. आणि तुम्ही प्रत्येक पानाची कॅनोपी बघू शकता कसे झाले. पान पूर्णपणे हिरवगार आणि रुंदी वगैरे लुसलुस झाले. त्यानंतर आपण ह्याला रामायणचं मोदक आणि स्टीम ग्रोथचा स्प्रे मारला. स्टीम ग्रोथचा स्प्रे दिला. मोदकचा स्प्रे मारल्यानंतर मिरचीमध्ये काय बदल जाणार? मिरचीमध्ये वाढ आणि फुटवं पूर्णपणे झपाट्याने वाढ लागली आणि एवढं थंडीचं कंडिशन असून शेतकरी मित्रांनो, ह्याची जी वरची जाडी आहे ती कमी राहिलेली आहे आणि खालची जाडी फुगत गेली, त्यामुळे फुटवीची संख्या जास्त वाढली आणि असा 16-17 दिवसात एवढा बदल झालेला आहे मिरच्या प्लॉटमध्ये. कारण हे जे स्वस्त आपण ह्या प्लॉटला आपण जेवढा कमीत कमी, कारण मिरची बघायला गेलं तर खर्चाचं प्रमाण जास्त राहत आहे. बरेच म्हणजे खर्च जास्त आहे, परवडत नाही, रेट नाही गावले की हे आपण आहे. ह्याला साधारणतः आतापर्यंत खर्च किती आला? ह्याला साधारणतः पूर्णपणे 10च्या आतच म्हणजे रोप वगैरे सोडून स्प्रेचा ड्रिंचिंगचा खर्च किती 10च्या आतच झाला आतच आहे. म्हणजे एवढ्या कमी खर्चामध्ये, कारण 5,000 रुपये तर तुम्हाला थ्रिप्सला जातं बघायला गेलं तर. साधं मॉलिक्युल घ्यायचं म्हणलं तर एक्सपोनस वगैरे हे मॉलिक्युल घ्यायचं म्हणलं तर 2,000-3,000 रुपये ती मॉलिक्युल आहे. म्हणजे सांगायचं तात्पर्य हेच आहे की कमी खर्चामध्ये असे काय आपल्याकडे जे निसर्गाने दिलेले जे वस्तू घटक आहेत हां, म्हणजे जे आहेत त्याचा जर आपण व्यवस्थित जर यूज केला, त्याचा अभ्यास करून जर आपण पिकाशी आपल्या शेतीमध्ये जर बदल करायला तर तुम्हाला ज्या म्हणजे खर्चावर तुम्हाला कंट्रोल ठेवता येतो आणि पीक पण चांगलं. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला पण अशा पद्धतीने जर मिरचीचं पीक घ्यायचं असेल, रामाटेकचं शेड्यूल वापरून जर तुम्हाला मिरचीचं पीक घ्यायचं असेल तर तुम्हाला आमच्याकडून संपूर्ण मार्गदर्शन भेटेल किंवा रामाटेककडून तुम्हाला पूर्णपणे शेड्यूल भेटेल. तर मिरचीमध्ये बघायला गेलं तर कसं म्हणजे मिरचीचं पीक कसं घेतलं जातं, तर मिरचीमध्ये आपण साधारण किती अंतर ठेवलं? तर आपण 1 फूट अंतर ठेवलं आणि 2 बेडच्या मध्ये अंतर किती ठेवलं? 6 फूट म्हणजे 6 बाय 1 वर लागण केलेली आहे. 6 बाय 1 वर हे रामायटेकच्या शेड्यूलनुसार लागण केलेली आहे. रामायटेकच्या उत्पादन वापरून आपण हा प्लॉट केलेला आहे. अशा पद्धतीनं जर आपण पुढचा आपण जे व्हिडिओ काढणार आहे त्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की ह्या मिरचीची फुल कसं झालेलं आहे, सेटिंग कसं झालेलं आहे आणि ग्रोथ कसं झालेलं आहे आणि ह्याचं कॅनोपी कशी राहिलेली आहे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, मोहोळ तालुक्यातील ज्या शेतकरी बंधूंना जर मिरचीचं पीक घ्यायचं असेल किंवा मिरचीमध्ये जो उत्पादन काढायचं असेल तर तुम्ही अंकुली, आपले मोहोळ तालुक्यातील अंकुली गाव आहे, अंकुली गावातील आपले रामाटेकचे प्रतिनिधी आहेत. त्यांचा स्वतःचा हा मिरचीचा प्लॉट आहे. हा मिरचीचा प्लॉट बघायला गेलं तर असं प्लॉट बघायला गेलं तर कृषी प्रदर्शन म्हणावं जावं, म्हणजे बारामतीचं जे कृषी प्रदर्शन असतात त्यामध्ये जे डेमो प्लॉट उभा केलेला असतात त्याच्या तोडीस-तोड प्लॉट हा आपण अंकुली गावामध्ये, मोहोळ तालुक्यातील अंकुली गावामध्ये हा लागवड केलेला आहे आणि डेव्हलप केलेला आहे. रामाटेकच्या उत्पादनावरती हा प्लॉट आपण डेव्हलप केलेला आहे. स्वतः म्हणजे जे रामाटेकचे प्रतिनिधी आहेत त्यांचा स्वतःचा घरचा हा प्लॉट आहे. तर तुम्ही हा प्लॉट अंकुली गावामध्ये येऊन बघू शकता, स्वतः येऊन बघू शकता आणि
त्या पद्धतीने तुम्ही तुमच्या शेतामध्ये किंवा तुम्हाला जर मिरचीचं पीक काढायचं असेल तर त्या पद्धतीने तुम्ही मिरचीचं पीक घेऊ शकता. तर शेतकरी मित्रांनो, आपण भेटूया पुढच्या भागामध्ये. त्या पुढच्या भागामध्ये आपण ह्या प्लॉट बघणार आहे मिरचीचं, म्हणजे ह्या प्लॉटमध्ये कसे सेटिंग झाले आहेत आणि कशा पद्धतीने मिरची डेव्हलप झालेली आहे. तर आपण पुढच्या भागामध्ये बघू. तर जाता जाता तुम्हाला मी फक्त जरी कोणाला ह्या जर मिरची प्लॉट जर माहिती पाहिजे असेल किंवा मिरची प्लॉट बघायचं असेल तर स्वतः संदीप पवार साहेब आमचे कंपनीचे प्रतिनिधी आहेत. तुमची ओळख करून द्या, तुमचा मोबाईल नंबर सांगा. नमस्कार शेतकरी मित्रांनो, रामकृष्ण हरी. माझं नाव संदीप पवार, राहणार अंकोली. आपल्या अंकोलीमध्येच शॉप आहे राम ॲग्रोटेकचं. माझा मोबाईल नंबर आहे 9503 49 71 98. धन्यवाद. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.